पुणे शहरामध्ये पुणेकरांशी काय संवाद साधणार आहे पुढच्या 5 वर्षात? नमस्कार. गेले 5 वर्ष पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेली आहे. मी खरं तर 10 वर्षापूर्वी देखील पुणेकरांना आवाहन केलेलं होतं आणि 5 वर्षापूर्वी पण आवाहन केलेलं होतं की पुण्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा विकास करायचा झालं तर पूर्ण बहुमत असल्यानंतर अतिशय निर्णय घ्यायला सोपं जातं. उदाहरण मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं दिलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेले 10 वर्ष पूर्ण बहुमत असल्यामुळं जे धोरणं राबवायचे असतात, जो कार्यक्रम राबवायचा असतो, जे निर्णय घ्यायचे असतात त्याच्यात कुठल्या अडचणी येत नाही. तरी देखील आता पुणेकरांनी दिलेला तो कौल होता त्याच्यावर तो मान्य करूनच लोकशाहीमध्ये पुढे जायचं असतं आणि त्या पद्धतीने गेले 5 वर्ष आम्ही ते पुढे जाण्याचं काम केलं. हे पुढे जात असताना पुणेकरांचं जो एक ऐतिहासिक वारसा आहे, पुणेकरांना जो इतिहास आहे, पर्यटनाच्या निमित्तानं हेरिटेज वास्तू पुण्यामध्ये आहे, त्याची ओळख पुढच्या नवीन पिढीला पण झाली पाहिजे आणि बाहेरचा पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतो किंवा शिकण्याच्या करता जो विद्यार्थी जगातनं देशातनं वेगवेगळ्या राज्यातनं येत असतो त्यांनाही त्याची ओळख त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि ह्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार उभा राहतो. हे आमचं पहिलं काम होतं. त्याचबरोबर पुण्यामध्ये असणारी उद्यानं, पुण्यामध्ये असणारं राजीव गांधी आपलं कात्रजचं ते उद्यान, तिथं देखील एक अलीकडच्या काळामध्ये नवीन पिढीला हे अशा प्रकारचे प्राणी, नवीन कायदे झालेले आहेत, सुप्रीम कोर्टाने वेगवेगळे निकाल दिलेले आहेत, इव्हन तुम्ही काही प्राण्यांना हात लावला तरी तो गुन्हा आहे, अशा प्रकारचं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आणि त्याच्यावर ह्या नव्या जनरेशनला, लहान मुलांना त्याची सगळी माहिती देखील व्हावी, त्याकरता तिथं अधिक काही गोष्टी करण्याची गरज आहे. आम्ही काही प्रमाणामध्ये त्या केलेल्या आहेत, परंतु उद्याच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे त्याच्यात भर घालण्याचाच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुण्याच्या शहराच्या बाबतीमध्ये होईल. त्याचबरोबर पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून जे ओळखलं जातं तशाच पद्धतीनं पुण्याची एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख आहे. साहित्य, कला, संस्कृती ह्याच्यामध्ये देखील जे काम चालतं, तुम्ही जर अलीकडे बघितलं तर भाजप असेल, शिवसेना असेल, हे जे एकमेकावर मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं आरोप करतात किंवा अतिशय खालच्या दर्जावर जी महाराष्ट्रातल्या लोकांना अशा प्रकारची भाषा निवडणुकीच्या निमित्तानं केलेली कदापि आवडणार नाही, अशा प्रकारची भाषा आज ह्या दोघांच्याकडनं त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. वास्तविक यांनी विकासाचं बोललं पाहिजे. त्यांच्या हातात मुंबई महानगरपालिका दोघांच्या हातात होती. जसं शिवसेना प्रमुख होती आणि उपमहापौर भारतीय जनता पक्षाचा होता, तरी देखील एक लोकांचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आम्ही मात्र पुण्याचे जे सांस्कृतिक परंपरा आहे किंवा पुण्याचा एकंदरीत लोकांच्या मनामध्ये पुणेकरांचं प्रतिनिधित्व करत असताना पुणेकरांच्या नावलौकिकामध्ये भर घालण्याचंच काम तिथल्या महापौर, उपमहापौर, स्थायी समिती चेअरमन, सभागृह नेता आणि निवडून गेलेले नगरसेवकांच्या बाबतीमध्ये झालं पाहिजे. ही जी काही अपेक्षा आहे ही आमची पण मनापासूनचीच तशा प्रकारची इच्छा आहे. कालच आपण पाहिलं असेल की पवार साहेबांनी देखील, आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेब हे स्वतः पुण्यातले आहेत. माझं पुण्यामध्ये नेहमीच वास्तव्य त्या ठिकाणी असतं. मी ह्या जिल्ह्यातलाच आहे. त्याच्यावर एक पुणेकरांच्या बद्दल आम्हा लोकांना सगळ्यांना आपलेपण आहे, जवळीक आहे, इथल्या मातीशी आमचं नातं आहे आणि आम्ही कुठल्याही पदावर असलो तरी आपल्या जिल्ह्याला मदत झाली पाहिजे, आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला मदत झाली पाहिजे, अशा प्रकारची आम्हा लोकांची भावना असते आणि त्याच भावनेने आम्ही उद्याही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. मुंढवा जॅकवेल आणि पाण्याचं पुनर्प्रक्रिया हा प्रकल्प बरेच दिवस रखडला आहे आणि आता नवीन सरकार आलं तरी तो रखडलेलाच आहे. त्या बाबतीत महानगरपालिकेने त्यांना पाणी शुद्ध करून द्यायचं, त्या प्रक्रियेविषयी काय? पुणे रोज वाढतंय. पुण्यामध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यामुळे पुण्याला मदत करणारी वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ही जी 4 धरणं आहेत, त्या 4 धरणाचं पाणी घेत असताना ह्याच्यातलं काही पाणी खाली हवेली, दौंड आणि इंदापूर, बारामती ह्याही शेतकऱ्यांचं आहे. त्याच्यावर त्यांनाही त्रास होता कामा नये आणि पुणेकरांना पण पाणी व्यवस्थितपणे मिळालं पाहिजे. त्याकरता आता ह्या धरणातलं पाणी घेता येत नाही म्हणून मागे सरकारमध्ये आम्ही असताना
इकडे भामा आस्केड म्हणून खेड तालुक्यामध्ये नवीन धरण झालेलं आहे, त्या धरणाचं पाणी आम्ही पुण्याकरता मंजूर करून घेतलेलं आहे. ते पाणी आम्ही वडगाव, शिरी, चंदननगर, खराडीच्या परिसरामध्ये आणतोय आणि पुण्यामध्ये इतका मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर आहे कारण लोकसंख्या जास्त आहे. मोठ्या प्रमाणावर वापर असण्याचं कारण लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्याकरता इथून वापरलेलं पाणी ज्यावेळेस आपण सोडून देतो त्यावेळेस सिवरेज ट्रीटमेंट प्लांटच्या माध्यमातून ते पाण्यावर ट्रीट करून सोडण्याची गरज आहे. त्याला आम्ही मोठ्या प्रमाणावर अग्रक्रम दिलेला आहे कारण पुण्यातनं ज्या 2 मोठ्या नद्या वाहतात आणि त्या नद्या आता आपल्याला त्याच्यात चांगलं पाणी पाहायला मिळत नाही आणि म्हणून जरूर चांगलं पाणी पुणेकर वापरतात, परंतु वापरल्यानंतर सोडलेलं पाणी देखील त्याच्यामध्ये पर्यावरणाचा बिलकुल विचार करून त्या पाण्याचा पुढेही वापर झाला पाहिजे. मासेही त्याच्यामध्ये जिवंत राहिले पाहिजे, त्याच्यामध्ये कुणाला अडचण पण येता कामा नये, ह्याबद्दलचा आमचा कटाक्षाने प्रयत्न आहे. आणि आम्ही ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये जसं पाणी स्वच्छ चांगलं देण्याच्या करता उंच पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन वगैरे ह्याच्यामध्ये लक्ष दिलं, त्याच्यामधली कामं आम्ही सुरू केली, त्याच्यातली टेंडर आम्ही काढून टाकली आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे गेलो. त्याच प्रकारे ह्या देखील कामाच्या संदर्भामध्ये आपण ते पाणी चांगलं करून ते लोकांना पुन्हा शेती करता वापरायला दिलं तर शेतकरी पण समाधानी त्या ठिकाणी राहतील, हा आमचा प्रयत्न आहे. मी पाठीमागे स्वतःच त्याचं उद्घाटन केलेलं होतं. ते उद्घाटन केलेलं असताना अजून ज्या क्षमतेने तो प्रकल्प चालायला पाहिजे त्या क्षमतेने आज तो चालत नाही, ही वस्तुस्थिती मी मान्य करतो. परंतु तो चालण्याच्या करता आता नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये जगात बरीच आलेली आहे आणि नेहमीच पुणेकरांनी स्वतःच्या शहराचा सर्वांगीण विकास करत असताना नव्या नव्या टेक्नॉलॉजी काय आलेल्या आहेत त्याचा वापर करून पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याही बाबतीमध्ये उद्याच्या 5 वर्षाच्या काळात ह्याची पुन्हा पुणेकरांची तक्रार राहणार नाही, ह्याबद्दलचं जाहीरनाम्यामध्ये देखील आम्ही लोकांच्या पुढे सांगितलेलं आहे. पुण्याचा पाणी पुरवठा हा शेतीकरता बांधलेल्या धरणातनं होतो. पुणे जिल्ह्यामध्ये जसं मुंबई महापालिकेचे स्वतःचे पिण्याचे 3 धरणं आहेत, ठाण्याचं स्वतःचं आहे, तसं पुण्याकरता धरणाचा काही अहवाल विचार असा तुमच्या अजेंड्यावर आहे का? पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस मी स्वतः राज्यामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना, पालकमंत्री म्हणून काम करत असताना ह्या गोष्टीचा विचार केला, परंतु जो लवाद झाला, जो आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या लवादामध्ये असं निर्णय घेण्यात आला की इथून पुढच्या काळामध्ये जे पाण्याचं वाटप झालेलं आहे त्याच्यामध्ये आता अधिकची वेगळी धरणं आपल्याला करता येणार नाहीत. हे लवादानी दिलेला निर्णय आहे. त्याच्यावर एक तर वर आता इतक्या मोठ्या प्रमाणावर साईट नाही आहेत. पाठीमागच्या काळामध्ये आम्ही फ्लॅटची उंची वाढवून त्याची कॅपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न केला. मग आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला तर आता नवीन धरणं वर होण्यासारखी परिस्थिती नाही, तरी देखील नंतरच्या काळात सरकारने जी धरणं केली त्याच्यातनं आपण पाणी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात आपल्याला मंजुरी मिळाली. परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपण पिण्याच्या करता नाही परंतु बाकीच्या कामाच्या करता रिसायकल करून पाणी वापरण्याची नितांत गरज आहे की जगातल्या अनेक शहरामध्ये तशा प्रकारे वापरलं जातं. मी पिण्याकरता म्हणत नाही, पिण्याकरता स्वच्छ निर्मळ चांगलं पाणीच पुणेकरांना मिळालं पाहिजे, परंतु ज्याला आपण सांगू धुण्या भांड्याच्या करता किंवा आणखीन ज्या इतर कामाच्या करता पाणी जे लागतं, पुण्यामध्ये ग्रीनरी मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्याकरता पाणी लागतं किंवा पुण्यामध्ये हॉटेल्स आहेत त्यांच्याकरता स्विमिंग पूलला पाणी लागतं, असं जे काही पाणी लागतं त्या पाणी देखील आपण ट्रीट करून वापरू शकतो. त्याला रिसायकल पाणी करण्याची गरज आहे आणि म्हणून त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जावं लागेल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. बायोडायव्हर्सिटी पार्क आरक्षण तुमच्या मंत्रिमंडळाच्या कालावधीत पुण्याचा हा विषय खूप गाजला होता. नेमकी या पुढच्या 5 वर्षात काय भूमिका राहणार महापालिकेच्या दृष्टीने? नाही, महापालिकेच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर बघितलं तर आमच्या स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा खासदार वंदनाताई चव्हाण यांचाच एन्व्हायरमेंटच्या संदर्भामध्ये किती अभ्यास आहे आणि किती त्याच्याबद्दल त्या पोटतिडकीने भूमिका मांडतात. पुण्यामध्ये टेकड्या राहिल्या पाहिजे, त्या हिरव्यागार असल्या पाहिजे, पुण्याची ग्रीनरी त्या ठिकाणी कमी होता कामा नये आणि त्याचबरोबर हा जो प्रश्न उपस्थित झाला त्याची नेहमी चर्चा होती. त्याच्यामध्ये जे नगरसेवक नगरसेविका त्या भागातले त्यांचं मत त्याबद्दलचं वेगळं आहे आणि जे आपण हार्ट ऑफ द सिटीमध्ये राहणारे लोक आहोत आपलं मत त्याच्याबद्दलचं त्या ठिकाणी वेगळं आहे.
आम्ही ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस कुठल्याही बाबतीमध्ये ह्या दोघांच्या मध्ये समन्वय साधण्याचं काम हे आम्हाला त्या ठिकाणी करावं लागतं. हे सगळं करत असताना काही झालं तरी त्या भागामध्ये स्लम वाढू नये. उद्याच्याला त्याच्या संदर्भातले काही निर्णय आपण घेतले तर तेवढी आपल्याकडे यंत्रणा ते निर्णय घेतलेला राबवण्याच्या करता असली पाहिजे. जर तिथं आपण जर वॉल बांधली नाही किंवा आणखीन काही गोष्टी केल्या नाही, दुर्लक्ष त्याच्यामध्ये झालं तर अक्षरशः एका रात्रीत हे काही लोक ह्याच्यातले तरबेज असतात ते तिथं झोपड्या टाकतात, 4 खांब उभे करतात, पत्रे मारतात, सकाळीच गेल्यानंतर कळतं की तिथं काय. त्याच्यामुळं ह्या संदर्भामध्ये आपल्याला निश्चितपणे पुणेकरांचा उद्याचा अनेक वर्षाचा विचार, कारण पवारसाहेब जे आमचे राष्ट्रीय नेते आहेत ते नेहमी सांगतात आणि गेले 25-30 वर्ष मी समाजकारण राजकारणामध्ये काम करतो, कुठले निर्णय घेत असताना उद्याचे 25 ते 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचे असतात. तात्पुरते निर्णय घेऊन चालत नाही, ते नंतर पुन्हा आपल्याला अडचणीचे पुढे ठरतात. आणि त्याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंगचं संकट लक्षामध्ये घेता ह्या संदर्भामध्ये अतिशय चांगली भूमिका ही घेतली गेली पाहिजे आणि त्याच भूमिकेचं समर्थन निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत राहील. पॉलिटिकल प्रश्न आहे, बहुमत कुठल्याच पक्षाला पुण्यात मिळालं नाही तर राष्ट्रवादीची भूमिका काय आहे? माझं आता पुणेकरांना आव्हान आहे, पुणेकरांना एकदा बघितलंय, दुसऱ्यांदा बघितलंय, यावेळेस पुणेकरांनी बहुमत द्यावंच. कारण आमच्या समोर जे पक्ष उभे राहिलेले आहेत त्या पक्षांनी, उदाहरणच बोलायचं झालं तर भारतीय जनता पक्ष, यांनी गुंडांना, दलालांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय, तिकीट देण्याचा प्रयत्न केलाय, त्यांचं समर्थन ते लोक करतायत. त्यांचे मंत्रिमंडळातले म्हणतायत गुंडांना तिकीट दिली म्हणून बिघडलं कुठं, ते निवडून आल्यानंतर त्यांना सुधारू. त्यांचे खासदार लोक म्हणतायत, सोलापूरच्या खासदारांचं परवा स्टेटमेंट आलेलं होतं की गुंडांना प्रवेश दिला ह्याच्यामध्ये काही वेगळं घडलंय असं काही समजण्याचं कारण नाही. आणि त्याच्यावर पुणेकरांनी विचार एक केला पाहिजे. पाठीमागं एका खासदाराच्याच त्रासाला कंटाळून पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला संधी दिलेला इतिहास पुणेकर विसरलेले नाहीये. त्याच पद्धतीनं मी पुणेकरांना आव्हान करीन, त्या खासदाराच्या मध्ये पण के होता आणि आताच्याही एक खासदार तशाच पद्धतीनं पुणेकरांचं काही वाटोळं करण्याचा प्रयत्न, दलाली करण्याचा प्रयत्न, ह्यांचा डाव फक्त एकच आहे. पुण्यामध्ये आता डेव्हलपमेंट प्लॅन जो मंजूर झालेला आहे त्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जी आरक्षणं टाकलेली आहेत ती आरक्षणं आपल्या विचाराचे नगरसेवका निवडून आणायचे, त्यांच्या मदतीनं तिथली आरक्षणं उठवण्याचे ठराव करायचे आणि मग तो मुंबईमध्ये नेऊन तिथं नगरविकास खात्याची त्याला मान्यता घ्यायची. ह्याच करता हे सगळे पुढे आलेले आहेत, ह्याच्याच करता ह्यांचा डोळा आहे. हे अक्षरशः दलाल लोक आहेत. त्यांचा पाठीमागचा इतिहास जर पुणेकरांनी बघितला तर पुणेकर देखील आश्चर्यचकित होतील. म्हणून मागे एक के गेला आणि आता एक दुसरा के येऊ पाहतोय, याला कदापिही पुणेकरांनी स्वीकारू नये, हे माझं पुणेकरांना आव्हान आहे. कारण मी पण पुण्यातलाच आहे. आज आपण जिथं बसलोय ते माझं पुण्यातलंच स्वतःचं घर आहे. त्याच्यावर इथल्या मातीशी मी जुळला गेलेलो आहे. ही गोष्ट पुणेकरांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. निवडणुकीनिमित्त सतत भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, आपणही चौकशी संस्थेला सामोरे गेलेले आहेत, नक्की चित्र काय आहे? पुण्यामध्ये गेले 5 वर्षाचा कारभार जर पाहिला आपण, आता पुण्यामध्ये सुरुवातीला वैशाली बनकर, दुसऱ्यांदा चंचला तोंतरे, तिसऱ्यांदा आपले दत्ता धनकवडे, चौथ्यांदा प्रशांत जगताप, ह्या चौघांना आम्ही 1.25 वर्षाकरता पुणे शहराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. नवे चेहरे होते, नवा विचार होता, पारदर्शक कारभार करण्याची त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. कुठेही पुणे शहराच्या एकंदरीत कामकाजामध्ये तशा प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. 2.5 वर्ष केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे भाजप शिवसेनेचं, 2 वर्ष राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे. त्यांच्या हातामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खातं आहे, पोलीस खातं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी चौकशी करावी. एक रणनीतीच भारतीय जनता पक्षाची आहे. कुठल्याही निवडणुका आल्यानंतर ज्यावेळेस विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नाही किंवा त्याच्यामधली काही खोट दाखवता येत नाही, त्यावेळेस भ्रष्टाचाराच्या संदर्भातला बागलबुवा उभा करायचा आणि त्याच्यात जनमानसामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण करायची, गैरसमज निर्माण करायचा, अशा पद्धतीचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. परंतु मी पुणेकरांना सांगेन की आम्ही पुण्यामध्ये काम ज्यावेळेस करतोय त्यावेळेस आमचे शहर अध्यक्षा वंदनाताई चव्हाणांची
प्रतिमा तुम्ही पहा, तुम्ही आजपर्यंत आम्ही जे 4 महापौर दिले त्यांचं कामकाज पुण्याच्या बाबतीत केलेलं आणि त्यांच्या वॉर्डाच्या प्रभागाच्या बाबतीमध्ये केलेलं कामकाज आपण पहा, किंवा आमचे सभागृह नेते जे होते सुभाष जगताप असतील किंवा नंतर शंकर केमसे असतील, ह्या सगळ्यांचे किंवा स्थायी समितीचे चेअरमन म्हणून आजपर्यंत ज्या ज्या सहकाऱ्यांना आम्ही संधी दिलेली आहे त्यांचं कामकाज बघा. आम्ही संधी देतो त्यावेळेस आदरणीय पवारसाहेबांचं पण त्या संस्थेकडे बारकाईनं लक्ष असतं, चौकस पद्धतीनं ते सगळं विचारपूस करत असतात. त्याच प्रकारे मी देखील त्याच्यामध्ये लक्ष देत असतो, मीटिंग घेत असतो. कुठलेही ठराव महत्त्वाचे ज्या ठरावामुळं पुणेकरांच्या पुढच्या एकंदरीत वर्षामध्ये दूरगामी परिणाम होणार आहेत, पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील, तर त्या संदर्भात आम्ही तडकाफडकी किंवा आताताईपणाने निर्णय घेत नाही, विचारपूर्वक निर्णय त्या ठिकाणी घेत असतो. आणि पुण्यामध्ये काम करत असताना पुण्यामध्ये जी यंग जनरेशन आहे, परवा तुम्ही पाहिला असेल आमचा जो जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये नवीन जनरेशनच्या करता एक जाहीरनामा देखील आम्ही पुणेकरांच्या करता दिलेला आहे. IT हब म्हणून पुण्याची ओळख ज्यावेळेस झालेली आहे त्यावेळेस त्या ITच्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या करता देखील आम्ही चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले, ज्याच्यातनं पुण्याच्या मुलामुलींच्या बाबतीमध्ये रोजगार त्या ठिकाणी वाढावा ह्याही बद्दल आम्ही लक्ष दिलं. पुण्यातला स्लम कमी करण्याच्या करता जे काही पावलं उचलायला पाहिजे, इकॉनॉमी विकास सेक्शनच्या वर्गाकरता घरं बांधण्याचा कार्यक्रम असेल किंवा मध्यमवर्गीयांच्या करता घरं बांधणीचा कार्यक्रम असेल, पुण्याचं एकंदरीत गर्दीचं पुणे अशा पद्धतीची ओळख पुण्याची न राहता पुण्यामध्ये कुठेही आपण जात असताना आपल्याला थोडंसं एक समाधान वाटतं अशा प्रकारचं चित्र पुण्याच्या एकंदरीत वाटचालीमध्ये निर्माण झालं पाहिजे, ह्याबद्दलचाच कटाक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न हा राहणार आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आणि अजूनही काही नेते जाण्याची चर्चा किंवा बातम्या येत आहेत, त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही निवडणुका आल्या तर वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये जे अतिशय आम्हाला ह्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये तिकीट मिळालंच पाहिजे, पुढे 5 वर्षांनी आमचं काय होईल आम्हाला सांगता येत नाही, असा विचार करणारी जी लोक असतात ते हा बद्दलचा आताताईपणाने निर्णय घेतात. वास्तविक हाही निर्णय म्हणजे ह्यांना निष्ठा नाही, ह्यांना पुण्याच्या बद्दल किंवा त्या शहराच्या विकासाच्या बद्दल काही प्रेम नाही. तिकीट मागेपर्यंत जरूर प्रत्येकाने आग्रह धरला पाहिजे, समर्थन केलं पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे, त्यांचे जे काही पाठीराखे असतात त्यांना पाठवलं पाहिजे. परंतु एकदा पक्षांनी निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय आपल्या सर्वांनी मान्यच करून पुढे गेलं पाहिजे. तसं काही बाबतीमध्ये घडत नाही, म्हणून सर्वच राजकीय पक्षामध्ये थोड्या बहुत पद्धतीनं आवक जावक अशा प्रकारच्या गोष्टी चालतात. कालच मी रात्री अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांना, विशेषतः कोथरूड भागामध्ये महत्त्वाचे पदाधिकारी म्हणून काम करत होते, त्यांना पक्षामध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे, किंवा पुणे शहरामध्ये देखील आत्ताच्या महानगरपालिकेमध्ये काम करत असणाऱ्या नगरसेविकांना पण काल आम्ही प्रवेश दिलेला आहे. आणि त्याच्यामुळं काही आमच्यात पण येत असतात, काही आमच्यातले पण बाहेर जात असतात. आम्ही त्यांना सगळ्यांना सांगत असतो की बाबा असं तुम्ही करू नका, कुठंतरी एक लोकांचा तुमच्याबद्दलची विश्वासार्हता ही कमी होणार नाही, ह्याबद्दलचं काळजी सर्वांनीच आमच्या सहित घेतली पाहिजे. तर पुण्यातली कायदा आणि सुव्यवस्था ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली. मागील वर्षी छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा समोरच्याला गंभीर दिशा पोहोचवली जात आहे आणि जमवून म्हणजे संघटित गुन्हेगारी वाढत चालले. तर गेल्या 5 वर्षात याच्याबद्दल काय केलं आणि पुढे सुद्धा आपलं जर हे झालं तर पुढे काय करणार? ज्यावेळेस आमचं सरकार होतं त्यावेळेस पालकमंत्री या नात्याने काम करत असताना मी कटाक्षाने पुणे जिल्ह्याच्या करता जिल्हा पोलीस प्रमुख ही चांगला अधिकारी व्यक्ती असली पाहिजे आणि पुण्याचे पोलीस आयुक्तालय त्याच्यामध्ये आपले पोलीस आयुक्त ही देखील चांगली व्यक्ती असली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करायचो. आणि राजकीय हस्तक्षेप आम्ही अजिबात करत नव्हतो. आता गेल्या 2 वर्षामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार आल्यानंतर तुम्ही जर बघितलं, वेगवेगळ्या गुंडांना किंवा वेगवेगळ्या प्रकारे लँड माफिया, वाळू माफिया किंवा खंडणी बहादर किंवा दहशत निर्माण करणारे, दादागिरी करणारे असे जे झोपडपट्टीच्या परिसरातले लोक काम करतात, यांना स्वतःच्या पक्षामध्ये घेण्याच्या करता भारतीय जनता पक्षाने मागचा पुढचा विचार केला नाही. ज्यांच्यावर मोकासारखे
केसेस चालू होत्या, ज्यांच्यावर तडीपारच्या केसेस चालू होत्या, ज्यांच्यावर खून केल्याचे आरोप आहेत आणि त्याच्या केसेस चालू आहेत, अशा प्रवृत्तीच्या चुकीच्या लोकांना त्यांनी पक्षप्रवेश देण्याचं काम केलं आणि त्यामुळं मग पोलीस यंत्रणा पण हतबल होते. सत्ताधारी पक्षाचेच लोक जर अशा चुकीच्या लोकांना घ्यायला लागले, राज्याचे प्रमुख मुख्यमंत्रीच त्यांचं वेलकम करायला लागले, त्यांना हार घालायला लागले, त्यांच्याबरोबर फोटो यायला लागले, तर पोलीस यंत्रणाला त्या ठिकाणी विचार करायला लागते की आपण आता कसं काम करायचं. आणि अलीकडच्या काळात भाजपचा विशेषतः मोठ्या प्रमाणावर ह्या कामामध्ये हस्तक्षेप वाढलेला आहे. पाठीमागच्या काळात स्वर्गीय आर पाटील ह्या खात्याचे मंत्री असताना किंवा मी पालकमंत्री असताना मी पूर्णपणे फ्री हँड ह्या सगळ्या टीमला द्यायचो, वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यायचो आणि त्यांना सांगायचो मला बाकीचं माहीत नाही, आमच्या पुण्यातली कायदा सुव्यवस्था, राज्यातली कायदा सुव्यवस्था ही चांगली असली पाहिजे. आणि गेल्या 2 वर्षामध्ये महिलांच्यावरचे होणारे अत्याचार, बलात्कार, अन्याय, मुलींच्यावरचे होणाऱ्या ह्या सगळ्या घटना ह्या पाहिल्यानंतर हे सरकार ह्याच्यामध्ये 100% अपयशी ठरलेलं आहे. नागपूरमध्ये देखील स्वतः मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये सातत्याने कधी कधी एकेका दिवशी 4-4, 5-5 तिथं खून झालेले आपण त्या ठिकाणी पाहतोय. खरं तर काय सरकार करते, आता देखील निवडणुकीच्या निमित्तानं सरकारचे सगळे लोक मुख्यमंत्र्यांच्या सहित प्रचारामध्ये अडकलेले आहेत. मला मंत्रालयातनं लोक फोन करून सांगतात की अजित पवार गेले 1-1.5 महिना मंत्रालय ठप्प झालेलं आहे, कुठलेही नवीन निर्णय होत नाही, नवीन काही पाहिजे असेल समजा सरकारच्या वतीनं निर्णय घेण्याची, GR काढण्याची, तर तेही काढले जात नाही. इतकं दुर्लक्ष राज्य सरकार चालवत असताना आघाडीच्या काळात आम्ही तरी कधी केलेलं नव्हतं. हे तुलनात्मक नागरिकांनी तपासावं, त्याची चर्चा करावी, त्याची तुलना करावी आणि मग त्यांच्या लक्षात येईल की हे फक्त सत्ता सत्ता सत्ता, मग ती गुंडांच्या मार्फत असेल किंवा ती दलालांच्या मार्फत असेल, काही त्याचा विचार नाही. त्याच्यामध्ये दुसरं एक मी उदाहरण सांगेन, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बदनामी करण्याचा प्रयत्न हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलांच्या नावाखाली झाला, त्याच पप्पू कलांनी आज जेलमध्ये आहेत आणि त्यांच्या मुलाला वेलकम करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे. मला उल्हासनगरमध्ये अशा प्रकारची पोस्टर्स पाहायला मिळाली की जिथं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे, तिथंच देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे आणि तिथंच पप्पू कलानींचा पण फोटो आहे आणि पप्पू कलानींच्या मुलाचा पण फोटो आहे. हे कसं काय भारतीय जनता पक्षाला मान्य झालेलं आहे, ह्याचंही कुठेतरी उत्तर भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या नेतृत्वाने दिलंच पाहिजे. तो जनतेचा अधिकार आहे. सर, असं म्हणतात की दादांचं पुणे आणि पिंपरी चिंचवडवरती जास्त प्रेम आहे, तर येणाऱ्या काळात पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना दादा पुढच्या 5 वर्षात काय देतील? शेवटी कुठलाही माणूस कुठल्याही भागातला असला तर तो ज्या भागातला असतो, म्हणजे जगामध्ये तुम्ही कुठल्या महाराष्ट्रातल्या गावातनं गेल्यानंतर त्याला त्याच्या गावाचा आणि जिल्ह्याचा रास्त अभिमान असतो. त्या प्रकारे माझ्या राजकीय जीवनातलं आणि समाजकारणातला बराच काळ हा पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये गेलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 1991 साली मी पहिल्यांदा खासदार झालो, त्या गोष्टीला आज 26 वर्ष झाली आणि त्याच्यावर त्या जनतेने माझी पाठी कोरी असताना मला खासदार केलं. त्याच्यामुळे मला नेहमीच वाटलं की आपण हे शहर असं बनवावं की त्या शहरातल्या लोकांना देखील एक समाधान वाटेल की खरंच आपल्याला ह्या व्यक्तीनं चांगलं नेतृत्व दिलं, चांगला आपला विकास केला आणि त्याच्यामुळं जे शहराच्या सर्वांगीण वाढीच्या करता जी निर्णय घ्यावे लागतात, जे कार्यक्रम राबवावे लागतात, ते प्रत्येक कार्यक्रम मी पिंपरी चिंचवडमध्ये राबवण्याचा प्रयत्न केला. आपण 10 वर्षापूर्वीचं पिंपरी चिंचवड आणि आताचं पिंपरी चिंचवड जाऊन पहा, आपल्यालाही कळेल की खरोखरीच देशामध्ये जी शहरं वाढलेली आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त विकास हा पिंपरी चिंचवडमध्ये झालेला आहे. बेस्ट सिटी अशा प्रकारचा किताब पुरस्कार हा पिंपरी चिंचवडला मिळाला. त्याच प्रकारे पुण्यामध्ये काम करत असताना आमचे राष्ट्रीय नेते पवार साहेबांचं पण संपूर्ण विद्यार्थी दशेतलं एकंदरीत त्यांचा काळ होता तो पुण्यामध्ये गेलेला आहे. तेव्हापासून गेले 50 वर्ष 55 वर्ष पुणेकरांशी ते जुळले गेलेले आहेत. त्याचबरोबर वंदनाताई चव्हाण असतील, मी असेल, आमचे सगळे काम करणारी टीम असेल, ही पण पुण्याशी संबंधित आहे. तसं तुम्हाला शिवसेनेची टीम, भाजपची टीम, त्याच्यामध्ये मनसेची टीम, ह्या पक्षाच्याकडे नजर टाकली
किंवा RPIची, हे पुण्याचे निर्णय घेणारे सगळे पुणेकरच आहेत असं त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. हे कुठं तरी बाहेरच्या शहरातले आणि स्वतः राज्याचे प्रमुख एकेकाळी तरुणपणामध्ये नागपूरचे महापौर होते, ते आज राज्याचे प्रमुख 2 वर्ष होऊन त्यांनी नागपूरचा काय विकास केला तो जाऊन पहा ना. मुंबईचा विकास गेले अनेक वर्ष शिवसेनेने काय केला आहे हे जाऊन पाहावं आपण गेल्यानंतर ते आपल्याला दिसतंय. तसाच मनसेने काय विकास नाशिकचा केलाय तोही पाहावा. आणि आम्ही नव्या मुंबईचा, पिंपरी चिंचवडचा आणि पुण्याचा काय विकास केला ह्याची तुलना करावी. माझा दावा आहे तुलना केल्यानंतर ह्या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या 3 शहरातला विकास हा अधिक उजवा असेल. परंतु त्यामध्ये पण आम्ही समाधानी नाही. त्याच्यात आणखीन उद्याचं विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यातनं आत्ताच्या काळामध्ये ज्या काही समस्या भेडसावत आहेत त्याच्यामध्ये अधिक पुण्याच्या करता फ्लायओव्हर करणं, ग्रेड सेपरेटर करणं, स्कायवॉक करणं, पुण्यामध्ये पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट अधिक चांगली त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणं, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लांटेशन करण्याचं काम हातामध्ये घेणं आणि पुण्याची असणारी उद्यानं, पुण्याची असणारी नाट्यगृह, पुण्याच्या ज्या सार्वजनिक बाबी सर्वसामान्य लोकांना नेहमीच त्यांना वापरामध्ये येतात तिथं त्यांचं येणं जाणं होत असताना त्याच्यामध्ये त्यांना समाधान वाटलं पाहिजे. आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, पुण्याच्या वेगवेगळ्या भागात महिलांच्या करता, पुरुषांच्या करता स्वच्छतागृह ही आज काळाची गरज झालेली आहे. आता जग बदलतंय, महाराष्ट्र बदलतोय, पुणे बदलतंय आणि त्यावेळेस ह्याही गोष्टीला अग्रक्रम देणं आणि पुण्यातला निघणाऱ्या कचऱ्याचा विल्हेवाट लावताना त्या वॉर्डात त्या प्रभागातच ओला कचरा, सुका कचरा हा जो नवीन कन्सेप्ट आम्ही पुण्याच्या करता राबवलेला आहे, काही भागामध्ये, काही सोसायट्यामध्ये तो खूप चांगला यशस्वी झालेला आहे. त्याचा अधिक सर्व भागामध्ये तो पोहोचवणं, तशा पद्धतीनं तिथेही तो राबवणं हा आमचा कटाक्षाने प्रयत्न राहणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या शेवटच्या टप्प्यात मिलन झालं असलं तरी काही कार्यकर्ते कलमाडी साहेबांना भेटतात, तर त्यावर काय नक्की प्रतिक्रिया? नाही, कुठल्या कार्यकर्त्यांनी कुणाला भेटावं हा त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलेलं आहे ते आज राजकारणामध्ये नाहीये, ते जवळपास राजकारणातनं दूर झालेले आहेत. त्याला काही वेगवेगळी कारणं आहेत, ती कारणं सांगून मी तुमचा वेळ पण घेऊ इच्छित नाही. माझं म्हणणं की आज पुण्यामध्ये त्यांचे अध्यक्ष रमेश बागवे आहेत. आज पुण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्यावर दिलेली आहे. इतर काही त्यांच्यातल्या मान्यवरांच्यावर, पतंगराव कदम साहेब एक सिनियर नेते त्यांच्यावर दिलेली आहे. मी ज्यावेळेस अशोक चव्हाण साहेबांशी या विषयावर बोललो तर त्यांनी विश्वजित कदम म्हणून कालच्या वेळेस पुण्याचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे होते त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली होती. आम्ही चर्चा करत असताना माजी अध्यक्ष अभय छाजेड यांच्याही बरोबर चर्चा करत होतो. त्याच्यामुळं ह्या सगळ्या नावांच्या मध्ये ते नाव नव्हतं, त्याच्यावर त्या नावाच्या बद्दल अधिक चर्चा करण्याचे कारण नाही. पुणेकरांनी त्या नावाला मागच नाकारलेलं आहे. त्याच्यामुळं अधिक चर्चा करणं मला टाइम आपण घालवतोय असं वाटतं. अम्युनिटी स्पेसमध्ये भारतीय जनता पक्ष जर सत्तेत आला तर महानगरपालिकेचे ज्या अम्युनिटी स्पेस आलेल्या आहेत बिल्डर लोकांकडून ताब्यामध्ये, त्याच्यावरती 300 आणि 400 फुटाची घरं बांधणार आहेत. हा त्यांचा जो काही त्यांनी दाखवलेलं गाजर आहे हे अतिशय चुकीचं आहे. पुण्यामध्ये ज्या काही अम्युनिटी प्लेस आहेत त्या तशाच ठेवल्या गेल्या पाहिजेत, त्या मोकळ्या राहिल्या पाहिजेत, तिथं ग्रीनरी असली पाहिजे. कारण पुणे ज्यावेळेस प्रचंड वेगाने वाढतंय त्यावेळेस ह्या जर मोकळ्या जागा आपण तशा ठेवल्या नाही, पुण्यामध्ये क्रीडांगणं, उद्यानं आणि ह्या सगळ्या जागा ह्या जर आपण त्याच्यात काही आणखीन वेगळा विचार करायला लागलो तर पुणे इतकं गर्दीचं कंजेस्टेड अशा प्रकारचं शहर होईल, ते कदापि होता कामा नये. हा वेगळ्या मार्गाने काहीतरी पुण्यावर आक्रमण करण्याचा अशा प्रकारचा भारतीय जनता पक्षाचा केविलवाना प्रयत्न आहे. परंतु पुणेकर हे कदापि मान्य करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील ह्याला अतिशय जोराचा अशा प्रकारचा विरोध करेल. सर, विकास म्हणजे नेमकं काय? विकास म्हणजे त्या शहरामध्ये तुम्ही राहताय, त्या शहरामध्ये राहत असताना खड्डेमुक्त अतिशय चांगले रस्ते देणं, चांगल्या प्रकारे फुटपाथ त्या ठिकाणी असणं, डिवायडर असणं, त्याच्या संदर्भामध्ये चालणारा जो वर्ग आहे त्यांना कुठेही चालत असताना त्रास होता कामा नये
ह्या पद्धतीची खबरदारी घेणं, वेगवेगळ्या भागामध्ये जे नागरिक राहतात त्यांना दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी लागतात, उदाहरणार्थ वेगळ्या भागामध्ये मंडई निर्माण त्या ठिकाणी करणं, स्वच्छतागृह मोठ्या प्रमाणावर शहराच्या करता देणं, त्या शहरामध्ये त्या शहराचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या करता ती आवड अधिक लोकांच्या मध्ये सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याच्या करता उत्तम प्रकारची नाट्यगृह त्या ठिकाणी निर्माण करणं, त्याचबरोबर तिथं जो तरुण आणि तरुणींचा वर्ग असतो त्यांना पण रोजगार निर्माण करण्याच्या करता पोषक वातावरण त्या ठिकाणी तयार करणं, तिथली कायदा सुव्यवस्था कुठल्याही घटकाला तिथं राहत असताना तो कुठल्याही जाती धर्माचा असला, तो संख्येने कमी असो किंवा संख्येने जास्त असो, त्याला असं वाटलं पाहिजे की मी इथं राहत असताना मी कधी रात्री अपरात्री बाहेर पडलो तरी मी सुरक्षित आहे. ती सुरक्षितता त्याला देण्याच्या करता वेगवेगळ्या पद्धतीनं महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे त्या ठिकाणी लावणं, पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ही अतिशय चांगली देणं, कारण जितकी चांगल्या पद्धतीनं तुम्ही ही व्यवस्था कराल तेवढं स्वतःची वाहनं बाहेर काढण्याचं प्रमाण हे नागरिकांचं त्या ठिकाणी कमी राहत असतं. आणि शहर वाढत असताना जो गरीब वर्ग आहे त्या शहरामध्ये राहत असणाऱ्या प्रत्येक घराला कदाचित गाडी असेल तर ड्रायव्हर लागतो, घर असेल तर त्याला घरकाम करणारी भगिनी पण लागते, तिथं काही घरकाम करणारे पुरुष मंडळी पण लागतात. अशा प्रकारचा जो गरीब वर्ग आहे त्यांच्याही करता इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता घरबांधणीचाही कार्यक्रम वेगवेगळ्या भागामध्ये राहिला पाहिजे. जर तुम्ही नुसतीच चांगली घरं बांधत बसला, ठराविक क्लास करता ती चांगली घरं ती त्या त्या शहराची गरज ओळखून तुम्ही दिलीच पाहिजे, परंतु त्याचबरोबर तो ठराविक एरिया झाला तर ह्या 300 स्क्वेअर फीट 400 स्क्वेअर फीट 500 स्क्वेअर फीटची हा छोट्या वर्गाला जी घरं लागतात ती पण घरं तिथं दिलीच गेली पाहिजे. तर मग तिथल्या तिथं सगळ्या सुविधा आपल्याला नीटपणे देता येतात आणि तिथं आरोग्याच्या बाबतीमध्ये लक्ष देणं, तिथं शिक्षणाच्या बाबतीमध्ये लक्ष देणं, तिथं नवी पिढी चुकीच्या रस्त्याने जाणार नाही म्हणून खबरदारी घेणं. म्हणजे तिथं वेड्यावाकड्या काही गोष्टी चालतात का, रात्री उशिरापर्यंत हॉटेल जर चालू असतील तर तिथं येणारा क्राऊड कसला आहे, त्यांचं काय तिथं कामकाज चालतं. काही आई वडील कामामध्ये इतके बिझी असतात की कधी कधी त्यांची मुलं काय करतात मुली काय करतात हे लक्षामध्ये येत नाही आणि त्याचा मग विळखा त्या तरुण तरुणींच्यावर बसतो. उदाहरणार्थ पंजाबमध्ये उडता पंजाब चित्रपट जो आला होता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं पुणे मधल्या एक पुण्याच्या सगळ्या तरुण तरुणींच्यावर जे चांगल्या प्रकारचे संस्कार होण्याची गरज आहे ते संस्कार होण्याच्या दृष्टिकोनातनं निश्चितपणे पावलं उचलणं आणि त्याबद्दलचं बारकाईनं लक्ष ठेवणं. जर कुठं असं घडत असेल तर ताबडतोब तिथं ते दुरुस्त कसं करता येईल याबद्दलची खबरदारी घेणं, ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत आणि नवीन नवीन गोष्टी ज्यावेळेस घडत असतात त्या गोष्टी जर दैनंदिन जीवनामध्ये त्या नागरिकांच्या फायद्याच्या असतील आणि त्या शहराच्या उद्याच्या वाटचालीच्या मदतीच्या असतील तर त्याचा स्वीकार करणं आणि ते लोकांच्या पर्यंत पोहोचवणं ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये येतात. दादा, पुणेकरांना काय आव्हान करतात? पुणेकरांना मी एवढंच आवाहन करीन, पुणेकरांना उद्याच्या 5 वर्षाच्या करता पुणे महानगरपालिकेची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची ह्याबद्दलचा निर्णय 21 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत आपण ज्यावेळेस घेणार आहात त्यावेळेस काही झालं तरी तुमचं माझं पुणे हे गुंडांच्या हातामध्ये जाणार नाही, दलालांच्या हातामध्ये जाणार नाही, आपल्या सगळ्यांची दिवाळखोरी करणाऱ्यांच्या हातामध्ये जाणार नाही. या प्रत्येकाचा इतिहास तुम्ही तपासा आणि इतिहास तपासल्यानंतर कोण पुणेकरांना योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी नेतृत्व देईल ह्याचा आपण साकल्याने विचार करा, गांभीर्याने विचार करा आणि मगच तुम्ही तुमचा मतदानाचा अधिकार हा तिथं वापरा. हेच मी आव्हान त्या ठिकाणी करीन आणि हे आव्हान करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जे अधिकृत उमेदवार आम्ही उभे केलेले, आम्ही काही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या बरोबर देखील आम्ही त्या ठिकाणी आघाडी केलेली, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी इथं आम्ही एकत्रपणे उभ्या केलेले जिथं जिथं उमेदवार असतील त्यांना आपलं पवित्र आपलं बहुमोल अशा प्रकारचं मत
देण्याचं काम आपण पुणेकरांनी करावं. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कदापि कुठेही तडा जाऊन न देण्याचं काम मी आणि आमचे सगळे सहकारी करतील. पवार साहेबांच्या सारख्या प्रगल्भ नेत्यांचं ह्या बाबतीतलं मार्गदर्शन नेहमीच आपल्या सर्वांच्या बाबतीमध्ये उपयुक्त ठरेल असं मला स्वतःला वाटतं. तसं आपण करावं ही माझी आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती.